हाय, हॅलो, नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे देवराव चिंदे. मी देवराव चिंदे ब्लॉग चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, मी आपल्या सहकार्याने माझा पहिला व्हिडिओ बनवत आहे आणि आशा करतो की हा व्हिडिओ आपणाला सर्वांना आवडेल. असं काहीतरी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आज आहे रविवार 23 नोव्हेंबर 2025. सकाळचे 9 वाजत आहेत. पण आज रविवार असल्यामुळे मी हा पहिला व्लॉग शूट करत आहे. चला तर मी जिथे राहतो आहे तेथील हा नजारा दाखवत आहे. आज सुट्टी असल्यामुळे मी काही कामानिमित्त बाहेरगावी जात आहे. आपण कुठे जाणार आहोत, काय करणार आहे ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. चला तर मग आपण निघूया आपल्या कामासाठी. तर चला मग आता मी दाखवत आहे. मी जिथे राहतो तेथील हा नजारा तुम्ही पाहू शकताय. हा आजूबाजूचा नजारा आहे. ही सध्या लातूरच्या 12 किलोमीटर अंतरावर मी राहतोय. पाहू शकता थोड्याच अंतरावर रेल्वे स्टेशन हे आहे इथे. तर चला मित्रांनो, आपण आता निघणार आहोत. भरपूर लांब जायचं आहे आज. मी गाडी पुसून घेतली, गाडी बाहेर काढली आणि पेट्रोल भरून घेतले. हे आहे लातूर मधील पेट्रोल पंप, तुम्ही पाहू शकता. तर चला आपण आता पेट्रोल भरलेलं आहे. तुम्हाला आजूबाजूचं पेट्रोल पंप दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला आता. तर हे पहा, तुम्ही पाठीमागे पाहू शकताय. हे आहे पेट्रोल पंप लातूर येथील. आणि सध्या आता आपण आलो आहोत लातूर MIT कॉलेजच्या जवळ. हे आहे MIT कॉलेज जवळील उड्डाणपूल आणि उड्डाणपुलावरून घेतलेला हा व्हिडिओ तुम्ही सध्या पाहत आहात. सुंदर असं हे उड्डाणपूल दिसत आहे. इथून काही अंतरावर लातूरचं रेल्वे स्टेशन आहे. तर आता सध्या आपण आलो आहोत मांजरा नदीच्या पुलावर. तर हे पहा, मांजरा नदीचे पात्र अति सुंदर असं आणि निसर्गरम्य असं मांजरा नदीचे पात्र दिसत आहे. हा जो रोड जातो तो अंबाजोगाई रेणापूर रोड आहे आणि जो आपल्याला पलीकडून दिसत आहे तो जाणारा रोड म्हणजे लातूरकडे जाणारा रोड आहे. तुम्ही पाहू शकताय. तर सध्या आता आपण आलेलो आहे ते रेणापूरच्या फाट्याजवळ. तुम्ही पाहू शकताय, रेणापूरचा हा फाटा आहे आणि सध्या आज रविवार आहे तर त्यामुळे जास्त काही गर्दी इथे दिसत नाही. रहदारी जरा आज कमी आहे रविवार असल्यामुळं. या रोडवरून जाताना काही अंतरावर तुळशी फाटा येतो. फाट्याजवळ दत्ताचं मंदिर आहे. दत्ताचं दर्शन घेतलं. मंदिराच्या आतमधील दरवाजा बंद असल्यामुळे आपण बाहेरूनच दर्शन घेणार आहोत. तर अतिशय सुंदर अशी मूर्ती दत्ताची इथे दिसत आहे. तर हे आहे मंदिराबाहेरील दृश्य. आजूबाजूला शेत आहे. शेतामध्ये सध्या पेरणी चालू आहे. मित्रांनो, हे मंदिर अंबाजोगाई आणि लातूर हायवेवर आहे. दर्शन घेऊन थोडा वेळ थांबलो आहोत. तर नक्की तुम्ही कधी आलात तर या ठिकाणचे दर्शन घ्या. चला तर मग आपण आता थोडा वेळ थांबून लगेचच निघणार आहोत. अतिशय शांत असं वातावरण आहे इथे. तर आता आपण आलेलो आहोत बर्दापूरच्या फाट्याजवळ. तर बर्दापूर फाट्यापासून आता आपण निघणार आहोत. आता आपण आलो आहोत लातूर अंबाजोगाई टोल नाका येथे. बर्दापूर फाट्यापासून काही अंतरावर हा टोल नाका आहे. तर तुम्ही पाहत आता सध्या टोल नाका, आजूबाजूचं वातावरण टोल नाक्याचं. आज जास्त काही गर्दी नाही इथे.
तर हे आहे अंबाजोगाई येथील पाण्याच्या टाकीवर दृश्य. आपण सध्या आता पाण्याच्या टाकीजवळ आलेलो आहोत. तर फायनली आपण आता आलो आहोत योगेश्वरी देवीच्या मंदिराजवळ. चला तर मग आपण आता योगेश्वरी देवीचे दर्शन घेऊयात. तर चला मी तुम्हाला दाखवतो योगेश्वरी देवीचे प्रवेशद्वार. तर हे आहे योगेश्वरी देवीचे प्रवेशद्वार. तर मित्रांनो, मराठवाड्यातील अतिशय प्रसिद्ध आणि प्राचीन शक्तिपीठापैकी एक तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड, महाराष्ट्रातील प्रसिद्ध असं हे ठिकाण मानलं जातं. मित्रांनो, तुमच्या माहितीस्तव योगेश्वरी देवीला अंबा किंवा योगेश्वरी म्हणूनही ओळखले जाते. महाराष्ट्रातील किंवा मराठवाड्यातील एक प्रमुख शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. अनेक भक्त येथे नवरात्र, आषाढी, चैत्र आणि शारदीय उत्सवात दर्शनासाठी येतात. नवस पूर्ण करण्यासाठी भक्त काकड आरती, अभिषेक येथे करतात. नवरात्रीच्या वेळेस सर्वात मोठी आणि भव्य देवीची पालखी यात्रा मोठ्या उत्साहात काढली जाते. तसेच वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम येथे घेतात. जर तुम्हाला येथे दर्शनासाठी यायचं असेल तर सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन परळी वैजनाथ, लातूर रोड किंवा लातूर हे जवळचे आहे. जर तुम्हाला रस्त्याने यायचं असेल तर बीड पासून 75 किलोमीटर अंतरावर, लातूर पासून 65 किलोमीटर अंतरावर, तर परळी वैजनाथ पासून 30 किलोमीटर अंतरावर योगेश्वरी देवीचे मंदिर आहे. मंदिर अंदाजे 10व्या-12व्या शतकातील असून वास्तुशैली हेमाडपंथी आहे. काही पुरातन कथानुसार येथे माता पार्वतीचा योगिनी रूप निवास आहे. मंदिराचे उल्लेख स्कंद पुराणात देखील आढळतात. तर मित्रांनो, जर कधी आलात तर अंबाजोगाई शहरात हॉटेल्स, धर्मशाळा, लॉज उपलब्ध आहेत. मंदिर परिसरात काही निवास सुविधा आहे. तसेच अंबाजोगाई जवळ शिवलिंग फार्म, खाडेश्वर मंदिर, कवी मुकुंदराज स्मारक, धारूरचा किल्ला तसेच परळी वैजनाथ मंदिर जवळच आहे. तर हे सर्व काम हे कोरीव काम आहे. तुम्ही पाहू शकताय अतिशय सुंदर असं मंदिर दिसत आहे. तर मित्रांनो, आपण पुरेपूर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. तर सध्या तुम्ही जे पाहत आहात ते मंदिराच्या बाहेरील परिसर आहे. मंदिरामध्ये दर्शनासाठी आता सध्या गर्दी भरपूर आहे, कारण आज रविवार असल्यामुळे. तर तुम्ही हे पाहू शकताय, हे आहेत देवीची भांडे. पुरातन काळापासून हे फ्रेम करून ठेवलेले आहेत इथे. तर आपण आता मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत दर्शन घेऊन. मंदिरामध्ये व्हिडिओ करण्यासाठी मनाई आहे, त्यामुळे आपण एक फोटो फक्त घेतलेले आहे मंदिरातले.
हे मंदिराचं प्रवेशद्वार, मेन प्रवेशद्वार आहे. तर चला तर मग आता आपण आलेलो आहे मंदिराच्या बाहेर. हे मंदिराच्या बाहेरचं आहे. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की कराल अशी अपेक्षा करतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की माझा फर्स्ट व्लॉग कसा वाटला. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.